वणीच्या पंचशील नगरात प्रतिबंधित तंबाखू तस्करीवरील पोलिसांच्या धाड प्रकरणात 4 दिवसांच्या विलंबानंतर अखेर गुन्हा दाखल। भासाच्या तस्करीला अरीफ मामाच्या राजकीय पाठबळाची शहरात जोरदार चर्चा। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराच्या पंचशील नगर येथे 8 डिसेंबरच्या रात्री नागरिकांच्या फोनवरून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करीवर धाड टाकून पिकअप वाहनातून लाखो रुपयांचा तंबाखू साठा जप्त केला। धाड पडताच चालक पिकअप वाहनासह पसार झाला, तर समोरील दुकानांचे सेटर घाईघाईने खाली ओढण्यात आले। चौकशी दरम्यान दुकान मालकांनी हा माल आमचा नाही असा दावा केला। ही घटना गंभीर असतानाही 4 दिवसांपर्यंत कोणतीही अटक किंवा गुन्हा दाखल न झाल्याने शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर 12 डिसेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून इको वाहन क्रमांक MH24BL 7051 चा चालक, मालक व इतर जबाबदार व्यक्तींवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच BNS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करीत आहे। दरम्यान शहरात जोरदार चर्चा सुरू आहे की गेल्या काही महिन्यांपासून कोरपणा येथून वणी शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी भासामार्फत केली जात आहे। या तस्करीला अरीफ मामाचे राजकीय पाठबळ असल्यामुळेच हा धंदा बिनधास्त सुरू असल्याचे बोलले जात आहे। या प्रकरणात तस्करांना वाचवण्यासाठी राजकीय दबावामुळे कारवाईला विलंब झाला का, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत असून अरीफ मामा राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने तस्करांचे पाठराखण करत असल्याची चर्चा शहरात वेगाने पसरत आहे।